नमस्कार, तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. 21 ऑगस्टला सांगली कुपवाड बंदची हाक. कुपवाडमधील केसरेकर दाम्पत्याच्या हत्येच्या निषेधार्थ 21 ऑगस्ट रोजी सांगली कुपवाड शहर बंद ठेवून मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. आरोपी फरीद शेख याच्यावर कठोर कारवाई करून फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवावा आणि फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी पडळकर यांनी केली आहे. 15 ऑगस्ट रोजी मनीषा केसरेकर यांच्यावर हल्ला करून त्यांची हत्या करण्यात आली. गंभीर जखमी झालेले त्यांचे पती मोहन केसरेकर यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर त्यांची 2 मुलं पोरकी झाली आहेत. आरोपीला तातडीनं अटक केल्याबद्दल पडळकर यांनी पोलिसांचं अभिनंदन केलं. दोन्ही मुलांना पोलीस संरक्षण द्यावं, त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी शासनानं घ्यावी आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर शासकीय नोकरीचा विचार करावा अशी मागणीही त्यांनी केली आहे. 21 ऑगस्टला शिवतीर्थ इथल्या छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून महानगरपालिकेपर्यंत मोर्चा काढण्यात येणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येनं यामध्ये सहभागी व्हावं असं आवाहनही पडळकर यांनी यावेळी बोलताना केलंय. सांगलीतील कुपवाड MIDC फॅक्टरीला भीषण आग, कोट्यवधींचं नुकसान. सांगलीच्या कुपवाड MIDC मधील अहिल्यानगर परिसरात एका नामांकित फॅक्टरीला अचानक भीषण आग लागली. त्यावेळी कारखान्यात कामगारांची शिफ्ट सुरू होती. मात्र सुरक्षा यंत्रणेनं तत्परता दाखवत सर्व कामगारांना सुरक्षितपणे बाहेर काढल्यानं सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीची माहिती मिळताच सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरपालिका आणि MIDC अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं. या आगीत कारखान्यातील अत्याधुनिक यंत्रसामुग्री, कच्चा आणि तयार माल जळून खाक झालाय. तसंच मुख्य शेड आणि लोखंडी स्ट्रक्चरचं मोठं नुकसान झालंय. प्राथमिक अंदाजानुसार कोट्यवधी रुपयांचं नुकसान झाल्याची शक्यता आहे. दरम्यान खबरदारी म्हणून परिसरातील वीज पुरवठा बंद करण्यात आला होता. आगीचं कारण शॉर्ट सर्किट असल्याचा प्राथमिक अंदाज असून पोलीस आणि महसूल प्रशासनाकडून नुकसानीचा पंचनामा सुरू आहे. गुन्हेगारी मोडण्यासाठी 2-4 एन्काउंटर व्हायला हवेत, गोपीचंद पडळकर. सांगली जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांना मोकळीक देण्याची गरज आहे असं भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज म्हटलंय. सांगलीत पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी गुन्हेगारी मोडण्यासाठी 2-4 एन्काउंटर व्हायला हवेत असं मत व्यक्त केलंय. गुन्हेगारांच्या वर्चस्ववादातून काही अप्रिय घटना घडत आहेत. अशा घटना रोखण्यासाठी पोलिसांनी कठोर कारवाई करावी. पोलिसांच्या कारवाईला लोकप्रतिनिधी म्हणून आपला पाठिंबा राहील असंही पडळकर पुढे बोलताना म्हणाले. गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सांगलीतील काही पोलीस अधिकाऱ्यांना उत्तर प्रदेशात पाठवून तिथल्या गुन्हेगारांविरोधातील कारवाईचा अभ्यास करावा अशी मागणीही त्यांनी केली. दरम्यान जिल्ह्यात बांगलादेशातून येऊन वास्तव्य करणाऱ्या लोकांचाही पोलिसांनी शोध घ्यावा अशी मागणी पडळकर यांनी केली आहे. लव्ह जिहाद, लँड जिहाद आणि कॉर्पोरेट जिहाद सारख्या घटनांना आळा घालण्यासाठी कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याची गरज असल्याचंही त्यांनी म्हटलंय. मोकाट कुत्री, पावसाळी मुरुम अन बंद पथदिवे. सांगली महानगरपालिकेची महासभा वादळी ठरणार. सांगली महानगरपालिकेची गुरुवारी 20 ऑगस्टला सकाळी 11:30 वाजता महासभा होणार आहे. मोकाट कुत्री, पावसाळी मुरुम आणि बंद पथदिव्यांच्या प्रश्नावरून सभा वादळी होण्याची शक्यता आहे. महानगरपालिका क्षेत्रात मोकाट कुत्र्यांची संख्या सध्या वाढली असून लहान मुलांवर होणाऱ्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे. त्यामुळे कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी तातडीनं उपाययोजना कराव्यात अशी मागणी सत्ताधारी महायुतीच्या पक्ष बैठकीत करण्यात आली. महासभेत आरोग्य विभागाला या प्रश्नावरून नगरसेवकांकडून धारेवर धरलं जाण्याची शक्यता आहे. याशिवाय जिल्हा वार्षिक अनुसूचित जाती उपाययोजना आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत तब्बल 23 कोटी 17 लाख रुपयांच्या विकास कामांना मंजुरी देण्याचा प्रस्तावही अजेंड्यावर आहे. महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातील सेवानिवृत्त शिक्षकांच्या 6व्या वेतन आयोगातील फरकाची 4 कोटी 33 लाख रुपयांची रक्कम अदा करण्याचा विषयही महत्त्वाचा आहे. याशिवाय 15व्या वित्त आयोगाचा निधी, जागांची अदलाबदल
आणि उद्यान मित्र योजनेसह विविध प्रशासकीय विषयांवर सभेत चर्चा होणार आहे. त्यामुळे गुरुवारची महासभा चांगलीच गाजण्याची शक्यता आहे. बिरनाळे फाउंडेशन कडून छत्रपती श्री शिवाजी महाराज स्टेडियम स्वच्छता मोहीम 20 ते 22 ऑगस्ट दरम्यान उपक्रम. सांगली शहरातील ऐतिहासिक छत्रपती श्री शिवाजी महाराज स्टेडियमची स्वच्छता आणि आवश्यक डागडुजी करण्यासाठी बिरनाळे फाउंडेशनच्या पुढाकारानं 20 ते 22 ऑगस्ट दरम्यान विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेत आयुर्वेद, फार्मसी आणि आर्किटेक्चर महाविद्यालयांचे विद्यार्थी सहभागी होणार आहेत. स्टेडियम परिसरातील वाढलेलं गवत काढणं, स्वच्छता, किरकोळ डागडुजी, रंगकाम तसंच विद्युत सुविधांशी संबंधित आवश्यक कामं केली जाणार आहेत. काही दिवसांपूर्वी स्टेडियमची दुरावस्था निदर्शनास आल्यानंतर बिरनाळे फाउंडेशननं या कामासाठी पुढाकार घेतलाय. मुलींसाठी स्वच्छतागृहाची सुविधा उभारण्याचाही प्रयत्न करण्यात आलाय. खेळाडूंना चांगल्या सुविधा मिळाव्यात आणि शहरात खेळाला प्राधान्य मिळावं, हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचं नगरसेवक सागर बिरनाळे यांनी सांगितलंय. नागरिक, खेळाडू आणि प्रशिक्षकांनीही या मोहिमेत सहभागी होऊन सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलंय. क्रीडा अधिकारी स्नेहांकित वरुटे यांनीही क्रीडांगणावर सराव करणारे खेळाडू, क्रीडा संघटना, पदाधिकारी आणि प्रशिक्षकांनी या स्वच्छता मोहिमेत सहभागी व्हावं असं आवाहन केलं आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.